नमस्कार, नमस्कार, नमस्कार. स्पोर्ट्स कट्टाच्या वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. T20 वर्ल्ड कप दारावरती येऊन ठेपलेला आहे आणि बऱ्याच घडामोडी घडतायत कारण बांगलादेशनी भारतात येऊन क्रिकेट खेळण्यास, वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिलेला आहे आणि त्यांनी आयसीसीला विनंती केलेली आहे की त्यांच्या मॅचेस दुसरीकडे हलवाव्या. तर आता पहिलं पाकिस्तान झालं, दुसरं बांगलादेश झालं. त्याच्यानंतर महाराष्ट्र क्रिकेटमध्ये जरा बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. तर या आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावरती आज आपण वीकली कट्ट्यामध्ये चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद आदित्य. तर अमोल, कट्ट्यावरती आपण वेगवेगळ्या गोष्टींचा आढावा घेत असतो. तर आज तर मोठी घडामोड झालेली आहे, त्याच्यामुळे त्याचा आढावा घेणं साहजिक आहे. माझं फक्त कट्टेकऱ्यांना एकच सांगणं आहे की एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. आणि आमचा यूट्यूब आणि फेसबुकला मेंबरशिप ऑप्शन आहे, तोही नक्की काय प्रकार आहे तेही नक्की एकदा तुम्ही समजून घ्या आणि काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट्समध्ये विचारा. तर अमोल, गेले 7-8 दिवस प्रकरण गाजायला सुरुवात झाली आहे, रादर तापायला सुरुवात झाली आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. मुस्तफिजुर रहमान जो बांगलादेशचा फास्ट बॉलर आहे त्याला KKRच्या करारातून मुक्त करण्यात आलं आणि IPL ऑप्शनमध्ये त्याला घेतलं गेलं होतं आणि त्याला BCCI कडनं डिरेक्टिव्ह देण्यात आलं KKRला की त्याला मुक्त करा. तर नक्की या सगळ्या घडामोडी कशा झाल्या ते सांग, मग त्याच्यावरती आपण चर्चा नक्कीच करू. ओके, सो आदित्य, तू जे म्हणलास की त्याला मुक्त केलं गेलं नाही, त्याला मुक्त करायला भाग पाडण्यात आलं फ्रँचायझीला. आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे सुरुवात कुठून झाली? गेल्या आठवड्यात एके दिवशी सकाळी BCCIचे सचिव देवाजीत सायकिया यांनी ANI जी व्हिडिओ एजन्सी आहे त्यांच्या प्रतिनिधीला बोलावून एक बाईट दिला की आम्ही KKRला सांगत आहोत की गेल्या काही दिवसात ज्या काही घडामोडी चालू आहेत त्यामुळे मुस्तफिजुर रहमानला IPL करारातून मुक्त करा, आम्ही KKRला नवीन रिप्लेसमेंट देऊ. त्यानंतर काहीच तासांमध्ये, म्हणजे हे सकाळी झालं, दुपारपर्यंत KKRने ऑफिशियल स्टेटमेंट दिलं की BCCIच्या सूचनेनुसार, कारण BCCIची लीग आहे, फ्रँचाइजला स्टेक काही नाही. ओके, जसा मी तुमच्यासाठी मानद सचिव आहे, सॉरी मानद सल्लागार आहे तुमचा मी, तसा तुम्ही बोलवलं की मी येतो, तसं IPL फ्रँचायझीचं आहे की BCCIने काही सांगितलं की ते करावं लागतं. सो KKRनी मुस्तफिजुर रहमानला मुक्त केलं करारातून. रिलीज हा शब्द वापरलाय, ओके, टर्मिनेशन वापरलेला नाहीये. ओके, आणि KKRनी पण सांगितलं की जेव्हा केव्हा आम्हाला पुढची सूचना मिळेल तेव्हा आम्ही बघू रिप्लेसमेंट आम्हाला कोण असणार. ओके, आता याचा फॉलआउट विविध पद्धतीने झालाय. IPL स्ट्रिक्टली IPL डायनामिक्सच्या बाबतीत आपण बोलायचे असतील विविध कंगोरे ते बोलू, पण तू जी सुरुवात केलीस की त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बांगलादेश स्पोर्ट्स मिनिस्ट्रीनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला सजेशन दिलं आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी एकत्र मिळून एक रेझोल्युशन पास केलं की प्राप्त परिस्थिती जर एका खेळाडूला तिथे त्रास होणार असेल, ओके, आणि परिस्थिती चिघळत चालली असं म्हणणं असेल, तर आम्हाला खात्री नाही आमच्या संघाच्या सिक्युरिटीची भारतात जाऊन खेळण्याबद्दल. ओके, त्याच्यामुळे आम्ही रेझोल्युशन पास केलंय की भारतात आम्ही जाऊन खेळणार नाही. आणि त्याच वेळेस ICCला विनंती केली आहे की बांगलादेशच्या मॅचेस दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा विचार करावा. ओके, तेव्हापासून आतापर्यंत 48 तास होत आलेत आपण बोलतोय तोपर्यंत. तेव्हापासून आतापर्यंत ऑन रेकॉर्ड कोणीच बोलत नाहीये, पडद्यामागे बऱ्याच घडामोडी होत आहेत. ICC कडून शेवटी दोन्ही बाजूंशी वेगवेगळं बोलून एकत्र आणून सामोपचाराने विषय मिटवायचा का तुर्तास तरी, कारण त्या ICCच्या दृष्टीने जरी ICCने क्रिकेटच्या भविष्याचा आणि भवितव्याचा विचार करणं अपेक्षित आहे, तरी त्यांच्या दृष्टीने
T20 वर्ल्ड कप ही प्रायोरिटी आहे. ते आता अजून कुठलं विशिष्ट आणि काही गडबड न होता पार पडणं, कार्य पार पडणं त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे पुढच्या 1.5 महिन्याचा विचार करता आत्ता खूप शॉर्ट नोटीस आहे. तिकीटं विकायला सुरुवात झाली आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता आत्ता तरी त्यातनं सामोपचाराने काही उपाययोजना केली जाऊ शकते का, आणि बांगलादेशला कन्व्हिन्स केलं जाऊ शकतं का की आत्ता या, पुढचं पुढे बघू, असं आत्ता तरी आहे. मला याच्यात 1-2 प्रश्न विचारायचे आहेत अमोल. कन्व्हिन्स केलं जाऊ शकतं का आणि पडद्यामागे काय घडामोडी घडतायत हा एक भाग आहे. पण मला तुला थोडंसं मागे घेऊन जायला आवडेल. 2023चा जो इंडियात झालेला 50 ओव्हरचा वर्ल्ड कप होता. तेव्हा पाकिस्तानला प्रॅक्टिकली स्पीकिंग भाग पडलं होतं अहमदाबादमध्ये येऊन खेळायला. तर तेव्हा त्यांना कन्व्हिन्स केलं गेलं होतं का भाग पाडलं होतं ते आपल्याला माहीत नाही. पण माझा मुद्दा असा आहे की जेव्हा ICCची टुर्नामेंट आहे आणि 1 महिन्याच्या आधी जर का बांगलादेशच्या सरकारकडनं अशा प्रकारचं धोरण अवलंबलं जातं, तेव्हा ICC असं म्हणू शकतं का की आम्ही रिप्लेसमेंट टीमच बदलतो? हे जर करायचं असतं तर 4 महिन्यापूर्वी, म्हणजे 4 महिन्यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळेस करायला हवं होतं ना. 4 नाही, 8 महिन्यापूर्वी, 4च महिन्यापूर्वी, सॉरी, जुलै, फेब्रुवारी, मार्च मध्ये, गेल्या वर्षात जेव्हा भारत 2025 गेला नाही मध्ये. पाकिस्तानला तेव्हा मला कळलं तू काय इंडिकेट करतोयस. पण राईट. मला नाही, नाही. पण भारत पाकिस्तान, माझा मुद्दा काय माहितीये का, ते प्री प्लॅन्ड होतं, राईट. आणि ते, आणि म्हणजे मला एक सांग की जो प्रेसिडेंट सेट झालाय वगैरे, आपण अशा ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणतो की पण तो जो प्रेसिडेंट सेट झालाय तो भारत पाकिस्तान यांच्यासाठी झालाय, बरोबर आहे. तो बाकीच्या देशांनाही लागू होईल एवढ्या शॉर्ट नोटीसवर. उद्या काही होईल, परत कुठलं तरी म्हणेल की मला यायचं नाहीये, परत काहीतरी म्हणेल की मला यायचं नाहीये. म्हणजे हे हे बघ, आता कुठेतरी याच्यात लॉजिकली थांबलं पाहिजे ना. समजलं मला. थांबवायची जबाबदारी ज्यांचा वट आहे, जे वेठीस धरू शकतात, त्यांची आहे का ज्यांच्यामुळे क्रिकेट तकतंय आणि प्रचार प्रसार जिकडे करणं महत्वाचं आहे त्यांची आहे? हा मुद्दा आहे याच्यात. ओके, हाच मुद्दा तूच 11 महिन्यापूर्वी आपण जेव्हा बोलत होतो, कारण काय तू जे म्हणत होतास ते प्रीप्लॅन नव्हतं, तेही शेवटच्या क्षणापर्यंतच चिघळलं होतं ऐन वेळेस. त्याच्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचं फायनल शेड्यूल कधी अनाऊन्स झालं स्पर्धेच्या आधी ते आपण बघायची आवश्यकता आहे. ओके, कारण काय चिघळत ठेवणं हे भारतीय क्रिकेट डॉमिनेट करतं, त्याच्यामुळे वेल इन ऍडव्हान्स काहीही होत नाही, हे आपल्याला माहिती आहे क्रिकेटमध्ये, राईट. तो आत्ता तुझा हा मुद्दा बरोबर आहे की मग काय करायचं, तर बांगलादेश हा फुल मेंबर आहे, बांगलादेशकडे 12 पैकी 1 फुल वोट आहे. हा खूप मोठा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे जर ICC वर्ल्ड कपची आवश्यकता बांगलादेशला जास्त आहे खेळण्याची, कारण काय ते पैसे त्यांच्या देशात येतात आणि त्यांचं क्रिकेट त्यांनी तगतं, हा एक मुद्दा असला तरी त्या बांगलादेशच्या एका वोटची भारतालाच नाही, इंग्लंडला सुद्धा, ऑस्ट्रेलियाला सुद्धा, जे 3 देश त्यातल्या त्यात डॉमिनेट करतात भारताबरोबर उरलेले 2 देश, त्यांना तेवढीच महत्वाची आहे. ओके, आणि हा पायंडा आतापर्यंत कधीच पडलेला नाहीये की फुल मेंबरला क्वालिफिकेशन थ्रू आल्यानंतर स्पर्धेतून बाहेर जावं लागणं. ओके, त्याच्यामुळे याच्यातनं मार्ग काय काढायचा हा जो मुद्दा आहे ना, हा अत्यंत, म्हणजे ही तेढ जर ताणलं गेलं दोन्ही बाजूनी तर ही तेढ अत्यंत विचित्र होऊ शकेल, ज्याची उकल कशी काढायची याच्याकरता ICCचं लीगल डिपार्टमेंट आणि ICCचं लॉजिस्टिक्स डिपार्टमेंट आणि मग ICCचं बोर्ड ऑफ डिरेक्टर यांची अत्यंत तारेवरची कसरत होऊ शकते. इंटरेस्टिंग आहे. पण मुळात याचं जे मूळ आहे, IPL ऑप्शनमध्ये मुस्तफिजुर रहमानला घेतलं जाणं आणि त्याच्यानंतर या सगळ्या घडामोडी घडणं. मला माहित नाही आपण त्या ऑप्शनच्या दिवशीच्या लाईव्हमध्ये का नंतर बोललो होतो. पण तेव्हाही किंवा आपलं WhatsAppला आपले जे 2-3 कॉमन ग्रुप आहेत तिकडे चर्चा झाली असेल. तेव्हाही माझं म्हणणं हेच होतं की या फ्रँचायझीजना काय खाज आहे की आता बांगलादेशच्या प्लेयरला घ्यायची. चेन्नई सुपर किंग्स आणि कलकत्ता नाईट रायडर्स या 2 टीम्सनी गेल्या होत्या.
मी तुला आता तू म्हणशील की बाबा ते आधीच बीसीसीआयने अनऑफिशियली सांगायला हवं होतं आणि ते लॉजिकली ते बरोबर झालं असतं वगैरे. माझं म्हणणं सिंपल आहे. भारत आणि बांगलादेशचे संबंध ताणले जाऊन आता 6 महिने झाले. ही काही कालची परवाची गोष्ट नाहीये. या सगळ्या घडामोडी घडतायत, या बरेच दिवस घडतायत आणि रायटिंग ऑन दी वॉल म्हणतात तसंच होतं की संबंध काही इमिजिएटली सुधारण्याची शक्यता नाहीये. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सिंपल होतं की तुम्ही बांगलादेशच्या प्लेयरला घ्यायला नको होतं. तो अटेम्प्टच झाला नसता तर हा मुद्दा आला नसता आणि इथपर्यंत हे प्रकरण गेलं नसतं. आता तू म्हणशील की फ्रँचायझींना कसं काय बाबा ब्लेम करायचं? बीसीसीआयचं एक काम आहे की इन्फॉर्मली तरी तुम्ही सांगा की बांगलादेशी प्लेयरना घेऊ नका. त्यांनी नसतं घेतलं. पण फ्रँचायझींना सुद्धा हे कळणं काही फार मोठी गोष्ट नाहीये ना. आता मला जे म्हणायचंय ते मी म्हणायचंय का तू म्हणायचंय ते तू सांग, मग मी बोलतो. नाही नाही बोला 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 मी माझं म्हणणं काय ते सांगितलं. नाही, तू माझंच म्हणणं दोनदा सांगितलं. माझं म्हणणं असं आहे की मी तुला क्लिअर सांगतो. माझं म्हणणं असं आहे की रायटिंग ऑन दी वॉल होतं की हे प्रकरण चिघळणार आहे आणि त्याच वेळी बांगलादेशच्या प्लेयरला न घेणं हे त्यांच्या हातात होतं. ज्यावेळी ऑप्शन चालू होतं मुस्तफिजुर रहमानसाठी आणि आता सगळं नोटेड असतं, तेव्हा ही माझं क्लिअर मेसेजिंग आहे की ह्याला कशाला बीड केलं गेलं. हे आयपीएल सिंपल चालवतं कोण? आयपीएल कोणाची प्रॉपर्टी आहे? बीसीसीआयची. आयपीएल ऑप्शनची जबाबदारी कोणाची आहे? बीसीसीआयची. आयपीएल ऑप्शनचं रजिस्ट्रेशन संघ मालक करून घेतात का बीसीसीआय करून घेतं? बीसीसीआय. मुस्तफिजुर रहमान आणि इतर बांगलादेशी खेळाडू यांचं रजिस्ट्रेशन कोणी केलं करून घेतलं? फ्रँचायझीजनी का बीसीसीआयनी? म्हणजे हा मुद्दा कसा आहे माहितीये का, की मुख्याध्यापकाची जबाबदारी असताना वर्ग शिक्षकावर बिल फाडणं, हे कुठलं लॉजिक आहे? मुस्तफिजुर रहमानला आणि इतर बांगलादेशी खेळाडूंना आयपीएल ऑप्शनसाठी रजिस्टर करून द्यायचं का, हा मुद्दा माझ्या दृष्टीने तात्विक ठरतो. एकदा रजिस्टर झाल्यानंतर जर तुम्ही सांगितलं नाहीत तर फ्रँचायझीज तिथे राष्ट्रहित नाही बघत, बॅलन्स शीट बघतात. हे तुझ्यापेक्षा जास्त कोण चांगलं सांगू शकतो, आदित्य जोशी? आणि जर राष्ट्रहित असेल तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने सगळे नियम धाब्यावर बसवून सगळं सगळं आपल्या कन्व्हिनियन्सनुसार नाही चालणार. हा साधा मुद्दा आहे की नाही आदित्य? हे मला नक्की खात्री आहे, तुझी असेल तू मान्य करशील की नाही मला माहिती नाही. ओके, आता जर भारताच्या एका कोपऱ्यातल्या 2 महत्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका नसत्या तर हा मुद्दा वर तोंड करून आला असता का? हा मुद्दा वर बांगलादेशी तोंड करून प्लेअर आला. हा मग मुद्दा वर मग तोंड करून आला. आला असता तर मग एमिरेट्स ना कुठली मूव आहे? शाकिब अल हसन ILT20 मध्ये अख्खी स्पर्धा, अंतिम सामना सुद्धा हे सगळं चालू असताना खेळला त्यांच्याकरता. एमआय ही सगळी एमआय एमआय T20 एमआय ही बीसीसीआयची स्पर्धा आहे का? एक सेकंद, परत मी तुला तेच सांगतोय. ओके, फ्रँचायझीजना बांगलादेशी प्लेअरला घ्यायचं का, तर भारतीय ओनरच्या फ्रँचायझनी बाकीकडे काहीही करायचं. भारतातल्या लीगसाठी मात्र वेगळे नियम. पाकिस्तानचे प्लेयर्स आहेत त्या लीग मध्ये. भारताच्या कुठल्याही भारतीय ओन्ड कुठल्याही फ्रँचाईज मध्ये नाही आहेत. एकाच हो नाही 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 100% आहेत. एकाच टीम मध्ये 4 आहेत पाकिस्तानी प्लेयर, ज्या टीमचं नाव आहे डेझर्ट वायपर्स, जे आहेत भारतीय संघ मालक नाहीत. अच्छा, तसं म्हणतोयस तू. ओके, पाकिस्तानी प्लेयर्स नाही आहेत. आणि आता आपण बांगलादेशी बद्दल बोलतोय ना, हो हो राईट? हो हो तो माझा साधा मुद्दा आहे की मुस्तफिजुर रहमानचा हा जो तुमचा मथळा आहे ना, योग्य पद्धतीने हाताळलं गेलं का नाही, पण त्याच्यासाठी सर्वात जास्त जबाबदार बीसीसीआय आहे. आज बीसीसीआयनी जर त्या प्लेअरला ऑप्शनसाठी रजिस्टर केलं गेलं आणि मल्टिपल टीम्सने शॉर्टलिस्ट केलं आणि त्याचं नाव जर घेतलं गेलं ना, ओके, तर ज्या 3 संघांनी त्याच्याकरता बीड केलंय त्यांच्यावर तुम्ही बिल नाही फाडू शकत, कारण ते 3 संघ त्यांच्या संघ बांधणीचा विचार करतायत ऑप्शन चालू असतात. कारण आदल्या दिवशी बीसीसीआयने सांगितलं होतं जे प्लेयर्स ऑप्शन शॉर्टलिस्ट मध्ये आहेत ते अख्खी स्पर्धा उपलब्ध असणार आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय शेड्यूल जे ओव्हरलॅप होत आहेत, जे बांगलादेश श्रीलंकेचे होत आहेत,
तरी त्यांच्या बोर्डकडून आम्हाला अश्युरन्स मिळालेला आहे की हे खेळाडू ज्यांना घेतलं जाईल ते संपूर्ण IPL उपलब्ध असतील. बीसीसीआय नियम ठरवतं, बीसीसीआय IPL चालवतं. त्यामुळे जेव्हा हवं तेव्हा बीसीसीआयची मुक्तता नाही करायची बुवा. हे हाताळायला म्हणजे मला काहीच हरकत नव्हती जर आम्ही बांगलादेशी प्लेयर्सना घेणार नाही, किंवा जसं 2009 IPL ऑप्शनच्या आधी झालं होतं की पाकिस्तानी प्लेयर्स तेव्हा शेवटचे रजिस्टर्ड होते. पाकिस्तानी प्लेयर्स होते, पण बीसीसीआय कडून इन्फॉर्मली आदल्या दिवशी रात्री निरोप पोहोचवला गेला होता. हा रिपोर्ट मीच केला होता तेव्हाच्या माझ्या एम्प्लॉयरसाठी की कुठल्याही पाकिस्तानी प्लेयरला बीड करायचं नाही, आणि तसं झालं त्या दिवशी. त्याच्यानंतर पाकिस्तानी बोर्डाने जाहीर केलं की आम्ही IPL वर बॅन टाकतोय, बहिष्कार घालतोय, आणि भारतीय बोर्डाने नंतर आतापर्यंत त्यांना रजिस्ट्रेशनसाठी ईमेल पाठवलेली नाही. ते तरी करायचं. दोन्ही हात माझे साजूक तुपात असं कसं करून चालेल ना. म्हणजे इन्फॉर्मली सांगणं योग्य आहे आणि फॉर्मली सांगणं अयोग्य आहे असं. आता ऑन युअर फेस सांगितलं ना की नको म्हणून. पण माझं मी अरे तुला genuinely म्हणजे सांगतो, आता तुला हे genuinely याला सांगतो. एक सेकंद आता स्ट्रिक्टली क्रिकेटिंग मुद्दा बोलू. हे जे ते झालंय ना, ओके, KKRनी आधी मुस्तफिजुर रहमानला घेतलं. ते जर KKRच्या ऐवजी CSKने घेतलं असतं तर वेगळ्या संघाबद्दल आपण हेच बोलू शकलो असतो. कारण काय KKR आणि CSK शेवटचे 2 संघ होते याच्यात बीड करण्यासाठी. त्याच्या आधी दिल्ली कॅपिटल्स होता. ओके, सो हे झालं ऑप्शन. मुस्तफिजुर रहमान पहिल्या 15 सायनिंग पैकी होता IPL ऑप्शन मधल्या. ओके, त्याच्यानंतर 56 प्लेयर्स नाही घेतले गेले. मुस्तफिजुर रहमान नंतर आला होता बहुतेक. एनिवे ठीक आहे. तो पूर्ण ऑप्शन डायनेमिक्स चेंज झालं असतं. असं नाहीये की एकच प्लेअर बदलावा लागतोय ना, ऑप्शन आहे. त्याच्यामुळे प्रत्येक संघाचे 2-3 जे 4-5 संघ तोपर्यंत मेजर प्लेयर्स होते IPL ऑप्शन मध्ये, त्या सगळ्यांच्या संघ कॉम्पोजिशनच बदललं असतं या एका सायनिंगमुळे. हा साधा मुद्दा आहे, आणि हा क्रिकेट चाहते गेल्या काही तासांमध्ये किंवा दिवसांमध्ये कन्व्हिनियंटली विसरतात. इंडिया टाइम प्रमाणे संध्याकाळी 7 वाजता साधारण मुस्तफिजुरचं ऑप्शन झालं होतं बाय द वे. 3:30 वाजता ऑप्शन सुरू झालं. 3:30 वाजता सुरू झालं इंडिया टाइम. 3:30 म्हणजे 7 वाजता मी इंडिया टाइम प्रमाणे तो मेसेज बघितला जस्ट. मी मित्राला केला होता कशाला बांगलादेश प्लेयरना बीड केलं जातंय, तर तो मी 6:51 ला केला होता, आणि तेव्हा त्याचं बिडिंग चालू होतं. म्हणजे त्याचा तो पहिल्या 15-16 सायनिंग मध्ये नसेल, एवढाच माझा मुद्दा आहे, बाकी काही नाही. तो सेकंड हाफ मध्ये असेल, बट ऑप्शन डायनामिक्स बदलतं. हा मुद्दा अत्यंत योग्य आणि व्हॅलिडच आहे, त्याबद्दल काहीच म्हणणं नाही माझं. पण तरी सुद्धा मला राहून राहून वाटतं की फ्रँचायझीज कडे एवढा म्हणजे एवढे सगळे गब्बर आहेत, प्रत्येक फ्रँचायझीज एवढ्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, सगळे अवेअर आहेत, तर हा फियास्को फ्रँचायझीच्या साईडनी अवॉइड करता आला असता जर का त्यांनी बीड केलं नसतं तर, आणि हा विषयच आला नसता असं मला. म्हणजे नियम तुम्ही ठरवायचे आणि ते मॉडिफाय आम्ही करायचे, असं तुझं म्हणणं आहे? असं माझं काहीच म्हणणं नाहीये. बरोबर ना, म्हणजे चुकीचा प्रश्न. हे मी तुला माझं मत सांगतो. मी म्हणजे त्याच्यावरच मी म्हणतोय की मी तुला प्रांजळ शंका विचारतोय की जर चुकीचा प्रश्न परीक्षेत आला, ओके, तर तो स्वतःहून करेक्ट करून त्याचे मार्क मिळवायचे, असं असतं का? परीक्षेत जो प्रश्न आलाय तोच सोडवायचा आहे ना. बरोबर आहे. पण आता मला सांग की ही गोष्ट आता कुठे जाईल, कारण बांगलादेशच्या 3 मॅचेस कलकत्त्यात आहेत, आणि तिकडे मिनी म्हणजे प्रति बांगलादेश, एनिवे तो विषय वेगळा आहे. पण 3 मॅचेस कलकत्त्यात आहेत, 1 मॅच मुंबईत आहे. तर या गोष्टी आता कुठल्या दिशेने जातील असं तुला वाटतंय? माहित नाही कोण किती ताणणार असं आहे, किंवा परत तुम्हीच विजयी व्हाल. कारण काय, जसं तसंच म्हणजे जे तू म्हणलास नाकावर टिचून शेवटी पाकिस्तानला इकडे यायला भाग पाडलं. ओके, नाही, आणि बांगलादेशला तर पाडलंच पाहिजे टिच्चून. अदरवाईज माझं तसं क्लिअर मत आहे की अदरवाईज जर का बांगलादेशनी म्हणजे जर का ते ICC बरोबर कॉन्ट्रॅक्ट असतं, त्यांना काही ऑप्शन नाही असं आपलं आधी बोलणं झालं होतं, तर जरा टीम बदला. सगळं करा. ऑलिम्पिक्स फक्त भारत एकटा खेळा 2036 किंवा 2040 मध्ये. ओके, भारत आणि असे 140 भारत ऑलिम्पिक्स खेळा. ज्या देशाची एकीकडे जगामध्ये मोठी मजल मारायचं आहे,
आणि तोच देश जर बांगलादेश सारख्या जगाच्या नकाशावर विशेष महत्व नसलेल्या राष्ट्राला एवढं महत्व देत आहे, हा सोशो पॉलिटिकल सोडून दे, स्पोर्टिंग अँगलनी महत्वाचा मुद्दा आहे. ऑलिम्पिकसाठी जर तुम्ही बीड करायचं म्हणताय, आम्ही याला येऊन देऊ शकत नाही, त्याला येऊन देऊ शकत नाही, याच्याबरोबर इथे चालणार नाही, त्याबरोबर तिथे चालणार नाही, या सगळ्या गोष्टींचा फरक पडतो. आता तू म्हणशील बांगलादेशने सांगितलं, भारताने कुठे सांगितलं, तर एक्झॅक्टली. म्हणजे आरेला कार्य करणं चांगलं असं तू कायम म्हणतोस विकली कट्टावर. ओके, सो इथे आरे कोणी केलं? पण या दोन्ही गोष्टींचा काही संबंधच नाहीये. IPL आणि ICC जर का एक BCCIची प्रॉपर्टी आहे तर दुसरी ICCची प्रॉपर्टी आहे. तर जे BCCIने केलं त्याचा राग ICC वरती काढणं म्हणजे एका मित्राने मला कानफटात मारली म्हणून मी तिसऱ्या मित्राला जाऊन कानफटात मारण्यासारखा हा प्रकार आहे. म्हणजे याला म्हणजे जर का तुम्ही IPL वरती बहिष्कार टाका ना, त्यांनी ते ब्रॉडकास्ट बंद केलं ना IPLचं, करा ना, त्याच्या रिलेटेड तुम्ही काहीही करा. तुम्ही सांगा की पुढची 5 वर्ष बांगलादेशचे खेळाडू भारतात येऊन खेळणार नाहीत, केवढं आभाळ एवढं नुकसान होईल IPLचं, होऊ दे, ते नको येऊ देत भारतात खेळायला. भारतात IPL दाखवू नका. तुम्हाला जे अरेला कार्य करायचंय ते त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये करा ना. जर लॉजिक असतं माणसाच्या वागण्याला, ओके, तर विकली कट्टा आपण सुरूच केला नसता, कारण मग गरजच नसते पडली. ओके, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, एवढं सगळं बोलूनही आता सगळं काही सामोपचाराने, कारण काय शेवटी काय आहे, जसं सर्व भारतीयांसाठी राष्ट्रहित सर्वात महत्वाचं, हा महत्वाचा मुद्दा आहे, तसंच सर्व क्रिकेट बोर्डांसाठी क्रिकेटपेक्षा पुढे काय आहे का महत्वाचं, तो क्रिकेटचा मोठा विचार करून हे होऊ शकतं. ओके, फक्त खूप महत्वाचा मुद्दा आहे हा क्रिकेटच्या नजीकच्या भविष्य काळातला. ही गोष्ट आता 2026 सालच्या सुरुवातीला होतीये. 2027चा एशिया कप, एशियन क्रिकेट काउन्सिल, जेव्हा आत्ताचे ICC चेअरमन एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष असताना एशियन क्रिकेट काउन्सिलने बांगलादेशला दिलाय, त्याचं काय होणार? नंबर 1. नंबर 2, 2029चा त्यावेळी परिस्थिती काय असणार आहे हे बघू आणि मग ठरवेन पुढे. हा, तू BCCI आहेस का? मी प्रश्न उपस्थित करायचा नसेल, मी फॅक्ट्स पुढे मांडायच्या नसतील तर ठीक आहे. पण मी तुला मला जे वाटतं ते फक्त उत्तर दिलं की बांगलादेशची त्यावेळेची परिस्थिती काय असेल त्यावेळेला बघू, पण मुद्दा व्हॅलिड आहे. त्याचं काय होणार जर का बांगलादेश त्यावेळी सुस्थितीत असेल तर त्याचं काय होणार हा प्रश्न व्हॅलिड आहे. पुढे 2029चा अंडर-19 वर्ल्ड कप बांगलादेश आणि नेपाळ, ज्या दोन्ही देशांबरोबर भारताचं विशेष सख्य आहे सध्या, बरोबर, तिकडे को होस्ट होणार आहे अंडर-19 मेन्स वर्ल्ड कप. आणि 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 2031चा T20 वर्ल्ड कप भारत आणि बांगलादेश को होस्ट आहेत. हे 2024 ते 31 जे इव्हेंट्स अनाऊन्स झाले ना त्यावेळेस पासून. ओके, तर हे नक्की कधी कुठे कसं जाणार हे बघायची मला फार उत्सुकता आहे. माझं मत काहीही नाहीये, कारण काय कोणीही कुठेही खेळलं तरी मला ते लिहायचं असतं त्याच्याबद्दल, आणि कोणी कुठे जाणार किंवा न जाणार याचं वार्तांकन करायचं. त्याच्यामुळे मला उत्सुकता मात्र आहे. नक्कीच बघूया आपण काय होतं. जाता जाता अमोल, आपण ग्लोबल इव्हेंट बद्दल बोलतोय, पण आपल्याला लोकल इव्हेंट बद्दलही जी नुकतीच झाली आहे त्याच्याबद्दलही बोलणं भाग आहे, तर ते बोलूया. आणि मग आपण लोकांना मॅक्झिमम कमेंट्स करायला सांगूया आजच्या या विषयाबद्दल. मला खात्री आहे की बांगलादेश, मुस्तफिजूर, ICC, BCCI, IPL याबद्दल भरपूर कमेंट्स येणार आहेत. तर पण आपण त्या ग्लोबल वरनं जरा लोकल वरती येऊया. मला सांग की महाराष्ट्र क्रिकेट मध्ये काय घडामोड झाली आणि काय गडबड झाली आहे. इलेक्शन्स पुढे गेलेले आहेत, तर आता महाराष्ट्र क्रिकेट कसं चालणार पुढचे काही दिवस हा एक मुद्दा, आणि IPLच्या ज्या मॅचेस येऊ घातल्या आहेत त्याच्यावरती काही याचा परिणाम होऊ शकेल का? सर्वात महत्वाचा, IPLच्या मॅचेसवर परिणाम काहीही व्हायची शक्यता नाहीये, कारण काय मधली 7 वर्ष महाराष्ट्र क्रिकेट याहून जास्त गोत्यात नाही गर्तेत होतं, तेव्हा BCCIने सर्वात जास्तीत जास्त मॅचेस महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला अवॉर्ड करून
त्यांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यास मदत केली. त्याच्यामुळे राजस्थान रॉयल्स जे आत्ता शक्यता आहे 4 सामने होम मॅचेस 4 किंवा 5 पुण्यात खेळतील यावर्षी, ते त्याच्यात काही बदल होईल हे मला वाटत नाही. कशामुळे बदल होईल हा प्रश्न जर कोणाला पडला असेल तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने तडकाफडकी निवडणूक जाहीर केली होती, जी व्हायलाच हवी होती. ती जाहीर करताना तडकाफडकी केली 6 जानेवारीला. आणि ते इलेक्शन शेड्यूल जाहीर झाल्यानंतर जेव्हा वोटर लिस्ट आली तेव्हा असं लक्षात आलं की आजीव सभासद म्हणजे साध्या मराठीत लाईफ मेंबर हे 161 वरून 569 झाले होते. म्हणजे साधारण जवळजवळ 9 दशकांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे 161 आजीव सभासद होते. ते गेल्या 3 वर्षात 408 अजून नोंदणी झाली आणि मग ती नावं पब्लिक डोमेन मध्ये आल्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्यात बऱ्याचशा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या ऑफिस बेरर्स, कार्यकारिणीचे सदस्य, या सगळ्यांचे फॅमिली मेंबर्स, जे ऑफिस बेरर्स कार्यकारिणी सदस्यांच्या जवळचे समजले जातात, सॉरी, जे आधीचे ऑफिस बेरर्स किंवा स्टाफर्स जवळचे समजले जातात, त्यांचे नात्यागोत्यातली गोतावळ्यातली मित्रमैत्रिणींची नावं, असं सगळं बरंच झालेलं आहे. किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ज्याचे MLA आहेत रोहित पवार सध्याचे अध्यक्ष, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही रिजनल जिल्ह्यातल्या किंवा पुण्यातल्या काही पदाधिकाऱ्यांची नावं, असं सगळं आल्यानंतर त्याच्यावर बराच गदारोळ उठला. केदार जाधव जे माजी वर्ल्ड कपर आहेत, महाराष्ट्रात क्रिकेटमधलं मोठं नाव आहे, ज्यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्ष जॉईन केलेला आहे, तेही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांनी आधी इलेक्शन ऑफिसरला पत्र लिहून स्वतःचं ऑब्जेक्शन नोंदवलं. इलेक्शन ऑफिसरनी ऑब्जेक्शन रिजेक्ट केली. परंतु मग हायकोर्टात गेल्यानंतर मतदान 6 जानेवारीला होणार होतं. त्याच्या 24 तासाहून कमी काळ उरलेला असताना हायकोर्टाने एक केसचा अंतिम निकाल लागलेला नाहीये, पण हायकोर्टाने सांगितलं की निवडणूक आत्ता थांबवा, रद्द करा नाही सांगितलेलं, निवडणूक थांबवा, पुढील सुनावणी 4 फेब्रुवारीला आहे, तेव्हा आपण बघू पुढे काय करायचं. इथे आतापर्यंत गाडी येऊन धडकलेली आहे. आणि पुन्हा परत तेच सांगतो की आत्ता मी 2 राजकीय पक्षांचा उल्लेख केला, म्हणजे हे 2 राजकीय पक्षांचं एकमेकांविरुद्ध कुरघोडी करण्याचं नाहीये. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 2022 साली जेव्हा मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक झाली होती, तेव्हा शेवटच्या प्रचार सभेला जिकडे देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय जे आता MLC आहेत, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, शरद पवार, हे सर्व, एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री असताना तेही डायसवर होते, या सर्वांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीसांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या प्रचार सभेत सांगितलं होतं ही आमची राष्ट्रीय क्रिकेट पार्टी आहे. त्याच्यामुळे शेवटी मुद्दा असा आहे, रोहित पवार आणि केदार जाधव हे आत्ता कदाचित कारण मात्र आहेत की काय, परंतु शेवटी सगळेजण क्रिकेटच्या अत्यंत डेव्हलपमेंटसाठी झटत आहेत. ओके, आणि त्याच्याकरता त्यांची ईर्ष्या आहे. तुम्हाला समजेल बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर की नक्की कोण कुठे काय करत आहे. त्याच्यामुळे बघूया नक्की काय होते. फक्त ही आशा करूया, जे आता आपण सुरुवातीला म्हणलं की IPLच्या सामन्यांना कुठे काही गालबोट लागणार नाहीये. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा जो बट्ट्याबोळ झाला होता, त्याच्यामुळे संघाला झळ बसत होती, तर ती महाराष्ट्र क्रिकेटमधल्या विविध संघांची परिस्थिती गेल्या काही 3-4 वर्षांमध्ये हळूहळू सुधारत आहे. फक्त पुरुष नाही, फक्त महिला नाही, एज ग्रुप मध्ये सुद्धा ते अफेक्ट नको व्हायला या सगळ्या याच्यामुळे, अशी फक्त आशा करूया महाराष्ट्र क्रिकेट. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. हे तू खूप चांगलं समअप केलंस. याच्याबद्दल काही दुमत नसावं. भारत बांगलादेश बद्दल दुमत असू शकतं आणि दुमत असल्याशिवाय डिस्कशन मध्ये मजा येत नाही. आणि एक बरं आहे की वी अग्री टू डिसअग्री. त्याच्यामुळे लोकांनी सांगावं भारत बांगलादेश या प्रकरणावरती त्यांचं मत. मुस्तफिजुर रहमानला शेवटच्या क्षणी करारातून मुक्त करणं आणि बांगलादेशच्या टीमने त्याचा राग ICCच्या इव्हेंटवरती काढणं, या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट्समधनं व्यक्त व्हा. या गोष्टी पुढे कशा
टर्न घेतील याच्याबद्दल तुमचं काही ओपिनियन असेल तर ते आम्हाला सांगा. एपिसोड लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. मेंबरशिपचा ऑप्शनही चेक करा. आत्ता मात्र या विकली कट्ट्यामध्ये आम्ही इकडेच थांबतोय. अमोल, तू आलास त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आज आपण इकडेच थांबूया. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.